Hello student, how are you? Today we are going to learn about the continuous future tense. आज आपण continuous future tense बद्दल माहिती बघणार आहोत. एखादी घटना जर विशिष्ट वेळेला भविष्यकाळाचं घडत असेल तर हे दाखवण्यासाठी आपल्याला continuous future tense चा वापर करायचा असतो. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर आपल्याला यूज करायचा आहे वर्ब विल बी आणि क्रियापदाचं चौथं म्हणजे आयएनजी फॉर्म, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट किंवा फॉर्म. याचा मराठीत अर्थ जर आपणास काढायचा असेल तर चौथं रूप असेल तर आपण मागच्या तासिकाला मी सांगितलं होतं तुम्हाला चौथं रूप असेल आयएनजी मध्ये तर त्याच्या अर्थाला आपल्याला त लावायचा आहे क्रिया सुरू आहे त्यावेळेस. आणि बीबी आणि टॉनी जर असेल तर त्याचा अर्थ काढण्यासाठी लावायचा आपल्याला परत आहे आता आपण काही एक्झाम्पल्स आय असल्यामुळे याला त प्रत्यय लावायचा खेळत आणि मी असेल काय लावलं प्रत्यय म्हणजे they will be watching television. ते दूरदर्शन पाहत असतील म्हणजे या ठिकाणी प्रत्यय काय आलेला आहे इल आलेला आहे. आता तुमच्या प्रॅक्टिससाठी काही एक्झाम्पल आपण पाहूया. व्हॉट विल यू बी डुईंग ॲट 6 AM tomorrow and then next Sunday